तर त्याचं इंट्रोडक्शन सीमा करणार आहे. काय गेम खेळणार आहे आपण सांग. असं आपल्या लाईफमधला एखादा रोमॅन्टिक एखादा क्षण आपण सगळ्यांना सांगणार आहोत. रोमॅन्टिक क्षण आणि कुठल्या कुठल्या इच्छा आपल्या म्हणजे कधीच पूर्ण होणार नाही त्या इच्छा सुद्धा सांगतोय. म्हणजे फक्त रोमॅन्टिक नाही प्लस आपल्या इच्छा पण आपण कधी सुद्धा विचार केला नाही असा पूर्ण झालं ते पण सांगतो ना. सुरुवात तुझ्यापासून. आम्ही आता पाठवच्या ॲनिव्हर्सरीला मी असं सहज दुकानातून म्हणजे साडी घेऊन आले होते मी इथं जाऊन आदल्या दिवशी. आणि मला ती साडी खूप आवडली. स्टॅच्यूला लावली होती साडी ती खूप आवडली होती. ती म्हणजे मैत्रिणीला म्हटलं पण मी ती साडी घेणार आहे काही पण होती. मी घरी आले आणि साहेबांना असंच बोलता बोलता म्हटलं मी तिथं साडी बघितली मला खूप आवडली साडी. मला मी घ्या असं म्हणत नाही मला तुम्ही सांगते की मला खूप आवडली आहे. तर ठीक आहे म्हणले असं काहीच बोलले नाही ते. आणि त्या दिवशी संध्याकाळी जाऊन ती साडी घेऊन आले. घेऊन गाडीमध्ये खाली ठेवली मोठ्या गाडीत खाली ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तू आंघोळ दिलं का मी त्यांची आंघोळ वगैरे झाले त्यांना घालवल्यानंतर मी आंघोळ वगैरे माझं आवडते नाही तू जा आधी म्हटले असं म्हटले. मग मी गेली मी जाऊन गाडीतून साडी घेऊन आले. ती झाडाचं गुलाबाचं फुल घातलं आणि त्या साडीवर बॅगेवर असं हॅपी बर्थडे हॅपी ॲनिव्हर्सरी टाकलं. ते सगळं कपडे ठेवलं. मला म्हणजे मला काहीच माहिती नाही आणि नाश्ता वगैरे मी दिलं आपलं सगळं त्यांना दिलं आवडून. आणि ते मला म्हटले काहीतरी त्यांनी मला कपड्यातून आणायचं म्हटले म्हटले काहीतरी म्हटले घेऊन यायचं म्हटले. मग मी गेली कपाटाकडे तर समोर ते अनएक्सपेक्टेडली ते नसतं म्हटलं होतं मला ती साडी आवडली मस्त आवडली फक्त मी त्यांना सांगितले माझ्यासाठी ते घेऊन आले मस्त. आणि विशेष म्हणजे त्यांनी कपाटात ठेवली आणि सगळं फुल वगैरे सगळं आणि कॅडबरी सेलिब्रेशन सुद्धा होतं त्यामध्ये. ती माझ्यासाठी खूप म्हणजे मी मागितली त्यांनी मला ते दिली. आणि सगळेच म्हणजे माझी ज्वेलरी सगळे ते मी असं सरप्राईज म्हणून दिलेली आहे सगळीच. तुम्ही सांगा म्हणजे माझी काही काही इच्छा होत्या ते सगळे मी अगोदर सांगितलं होतं. म्हणजे मला असं असं आवडतं तसं सरांना सगळं सांगितलेलं. काय झालं की कार शिकायची माझी इच्छा होती. म्हणजे बाईकचं झालं कारचं झालं स्कूटीचं झालं ती झालं. मग नंतर मला एकच इच्छा होती की मला प्लेनमध्ये बसायचं. मी पहिल्यापासून ना आम्ही मळ्यात वगैरे शेतात वगैरे जाताना ना एरोप्लेन दिसले टाटा टाटा म्हणजे आपण सगळेच करत असतो. तुम्ही पण करत असतो. आणि मी पण करायचं म्हणजे मी म्हणजे कसं बसते काय म्हणजे आपण कल्पना करतो ना. आणि ती फक्त इच्छा राहिली होती आणि सगळ्या पूर्ण केल्याच होत्या आणि ती फक्त राहिली होती. आणि मी जस्ट असं म्हटलेलं मला एरोप्लेनमध्ये बसायची लई इच्छा आहे. म्हणजे कधी आपल्याला चान्स भेटला तर आपण एरोप्लेननं प्रवास केला तर किती भारी वाटला असं जस्ट म्हटलेलं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही पहिल्यांदा एकदा आलो आणि सेकंड टाइम ह्यांनी तिकीट वगैरे काढलं. मला काहीच सांगितलं नाही काय नाही. आणि नंतर जायच्या अगोदर सांगितलं प्लेननं. मला इतका आनंद झाला म्हणजे काय शब्दात व्यक्त करता येत नाही एवढा आनंद झाला. कारण प्लेननं माझ्या मनात असं की वर प्लेन गेल्यानंतर आभार कसं दिसतंय ढगातलं प्लेन जातं म्हणजे असं लय असं वाटतं ना. आपण मूवीमध्ये ते बघतो ना प्लेन जाताना तसंच मला पण वाटायचं किती भारी अनुभव असेल कसं जाणार आपण ढगातनं कसं बाहेर निघणार सगळं. इतके एक्साइटमेंट गुड्डू छोटे होते एकदम छोटं बाहेर. आणि पहिल्यांदा आम्ही म्हणजे गुड्डू जन्माच्या अगोदर एकदाच आम्ही आलो नंतर एकदा म्हणजे सेकंड टाइम आलो. आणि नंतर मला कधी वाटलं पण नाही की कायम प्रवास प्लेनच होईल. ती झाल्यानंतर आम्ही कधी ट्रेननं तर आधी कधीच बसला नाही. गुड्डू पण कधी बसली नाही. म्हणजे प्रवास सगळा प्लेनच झाला. म्हणजे एक इच्छा होती ती पूर्ण कंटिन्युअसली म्हणजे बससारखा प्रवास प्लेनचा कधी लाईफमध्ये कधीच वाटलं नव्हतं. आणि ह्याच्यामुळे ते शक्य झालं. म्हणजे ह्यांनी प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो असं झालं मस्त वाटलं. आणि नंतर प्लेनमध्ये गेल्यानंतर मी एक क्षण सुद्धा पापणी पण पडू देते असं कुठे बघत बसले सगळं म्हणजे कसं जाते काय. आणि सगळं मी माझी एक डायरी असते म्हणजे जी मेंटल सिच्युएशन आहे ना सगळं डायरीमध्ये लिहून ठेवलं. ही पण मी लिहून ठेवलं किती तारखेला आम्ही पहिल्यांदा प्लेनमध्ये बसलो काय काय बघितलं ढगातून कसं गेलं सगळं लिहून ठेवलं. ती एक क्षण कायम म्हणजे आठवणीत राहणार. पहिल्यांदा बसलेलं नाही कुठली पण गोष्ट असू दे पूर्ण केलेली आहे छोटी असो किंवा मोठी असो आपली इच्छा न सांगता आपल्याला एक वेगळं करत होते मला म्हणतं आणि घेतलं राणी घेतला होता. राणी
आणि येताना त्यांनी घरात त्यांची चेन होती ती घेऊन गेली माझ्याकडून आणि विटात जाऊन त्यांनी ते तिथून घेऊन आले संध्याकाळी. मी येणार होते, माझं डोकं खूप दुखतंय तर मग तुझं डोकं दुखायचा इलाज घेऊन आलोय मी. माझ्या हातात त्यांनी ते आणि कुंडन सुद्धा घेतलं त्यांनी. माझं जुनं घंटण होतं ते साधं 2 तोळ्याचं ते पहिलं काळ्या म्हणत वगैरे असतं ना असं होतं. ते घेऊन गेले. जाताना मला म्हटले नाही आता ते तिथंच आहे नाही डॉक्टरमध्ये काढलं नाही त्याच्या खिशात होते ते म्हणजे माझं घंटण पहिलं जाऊन संक्रांतीच्या आधी त्याचा बर्थडे संक्रांतीच्या दिवशी असते जाऊन त्यांनी उडण घेऊन मला कितीचं घेतलं हे सुद्धा काही सांगितलं नाही डायरेक्ट कारण हातात माझ्या इतकं भारी ते आणि नेकलेस सुद्धा घेतला त्यावेळेस सुद्धा ते आणि मला सांगितलं नेकलेस घेताना सुद्धा की हे मी फोटो बघितले ना याच्या मोबाईलमध्ये त्यांनी बनवायला दिलं होतं म्हणजे असं बनवून घेतलं नव्हतं बनवायला दिलं होतं आणि मला म्हणले नंदेने घेतले नंदेचं आहे म्हणजे आमच्या नंदेचं आहे ते भाऊजीने केले पण ते माझ्यासाठी होतं आणि मला तिथं गेल्यानंतर माझ्यासाठी घेतलंय ते खरंच आणि आनंद पण तेवढा होतो ना आपण एखादी गोष्ट किती भारी वाटते. लग्नानंतर पहिल्या वर्षी म्हणजे माझं लग्न 23 फेब्रुवारीला झालं आणि तेच वर्ष कंप्लीट व्हायचं तर त्यावेळेस 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असते तर दिवसभर काय बोलले नाहीत काय नाही आणि संध्याकाळी गेले बाहेर जाऊन थोडा वेळ म्हटलं गप्पा मारून येतील वगैरे 9 वाजले 9:30 वाजले तरी येईल तुला एवढा वेळ कसं सांगता येईल अजून आले नाहीत मग मी आपले एकटेच बसले तर सासरे झोपले गेले मी बसले आता येतील मग येतील ये ना ते 10 वाजता कुठे फोन केला मला म्हणजे थांब वेळ लागतो जरा वेळ थांब केलं परत आल्यावर माझ्यासमोर हातात साडी दिली मला म्हणजे व्हॅलेंटाईन डेचं तुला गिफ्ट अजून माहिती साडीवर 11 वर्ष झाली पहिल्यांदा आमचं केरळामध्ये घर बांधलं ना त्यावेळेस ना मला आनंद अश्रू म्हणजे काय माहितीच नव्हतं बरं खरं आणि घराचं काम सुरू होतं खेळमध्ये तर आपण असं बांधायचं तसं बांधायचं ह्यांच्या आयडियाने ह्यांच्या पसंतीने सगळं घराचं झालं आणि वस्तू शांतीचा दिवस आला त्या दिवशी सकाळी जस्ट मी पाऊल आत टाकलं डोळ्यात ऑटोमॅटिकली पाणी यायला लागलं म्हणजे मी रडत होती एकदम आणि मला त्यावेळेस कळलं की आनंद आणि पाहुणी सगळ्यांनी सगळी म्हणत किती छान घर सेट केलं किती छान बांधलं असं म्हणजे वेगळाच आनंद मला म्हणजे फीलच होईल की आपलंच घर आहे म्हणून इतका आनंद झाला त्यावेळेस पण लई कौतुक वाटलं यायचं म्हणजे कल्पना पण केली एवढं असं आपण करू शकतो पण ते आत एंट्री करताना त्यावेळेस पहिल्यांदा असं रडू आलं भरपूर आणि ती व्हिडिओ मध्ये सुद्धा आहे मस्त वाटतंय असं अनेक गोष्टी आपल्या घराला म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर लुक वेगळा असतो आपण जाऊन बघतो की बांधकाम सुरू असताना हे ते पण कम्प्लीट झाल्यानंतर एकदम वेगळी वाईट येते ना पूर्ण असं आमच्या तर आमच्या सरांनी काय केलं गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला मला मोबाईल नव्हता कसला आता 2-3 म्हणजे इथं राहायला आलं तेव्हा पहिल्या वर्षी छोटा दिसला जुना तो काही हे झाला खराब झाला ना आणि आम्ही असंच हळदी कुंकाला गेलो बाहेर आणि त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे दिवशी त्यांनी मोबाईल आणून कपाटात ठेवला त्यांनी पण आणि परत मुलं म्हणते मग मी तुझ्यासाठी पप्पाने काय तर आणलं मी मुलं काय आणलंय तर मुलं म्हणले आधी कपाट वगैरे मग बघते तर मोबाईल मी पण एवढी खुश झाली की पहिलं बर्थडे गिफ्ट माझं म्हणजे बर्थडेचं मोबाईलच दिला होता लग्न झाल्यानंतर गिफ्ट म्हणून लक्षात राहिलं माझी नवऱ्याची ती माझा काय करावं लागलं मग हातात मोबाईल दिला लाईट म्हणजे ऑफ होते बॉक्स मध्ये काय मी आहे ना मध्ये बॉक्स मध्ये काय बॉक्स मध्ये काय अगं उघडून तर बघितलं बघितलं मोबाईल दिसलं मला पण खूप आनंद झाला माझं लग्न म्हणजे कसं 5 लग्न एकत्र माझे 2 भाऊ मी आमच्या शेजारचे 5 मुलं आणि 5 मुली माझ्या सासरी 4 मुली आणि माझे सरांचे असं होतं आणि दारात लग्न झालं 3 दिवस लग्न होतं मग जायचं सगळं जाणं येणं चालूच होतं ना पहिलं पण माहिती होतं आले गेला पाहायचं लागायचं आणि परत लग्नाला उशीर झाला म्हणून वडिलांनी मला पाठवलेलं सगळ्यांना बोलवून आणून म्हणजे कळत नव्हतं माझंच लग्न आहे मी कशी जाणार आहे
बोलवून आणली. झालं मग सगळी आम्ही लग्नाला गेलो. परत हळदीच्या वेळेस पण कुठं बसायचं हे पण लक्षात येत नाही ना सगळं असं. आणि मी चुकून दुसरीकडे बसली होती. मला उठवलं मग सरांच्या जवळ तिथं बसलं हळदीच्या वेळेस. ते झालं. परत लग्नाचा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी आमची नणंद होती म्हणजे त्यांचं पण लग्न माझ्याबरोबर. त्या सरळायला लागल्या. काय रडतात हेच लक्षात आलं नाही म्हणजे रडतात. परत त्या म्हणायला लागल्या माझ्या आईला मी तुम्ही सांभाळा, मी तुमच्या आईला सांभाळते. परत एकदा मला काय असं वाटलं काय माहिती, एकदा रडू आलं म्हणजे खूप रडायची तेव्हा. म्हणजे लक्षात नाही असं. परत आमच्या सरांनी गिफ्ट म्हणून मला 10वीचा शेत सगळा अभ्यासाचा दिला होता. नवी झाली की लग्न केलं. खालीची कंपोस्ट सगळं मी आमच्या आईला एक दिवशी असंच म्हटलं ते आम्ही सगळेच घेतो ते मी ऐकलं आणि मी आईला म्हटलं मला काही करू नको, मला कृषी नाही म्हटलं कृषी कर म्हटलं. मग ते म्हणले तुझ्या पसंतीनं कर म्हणले. तर काय काही किंमत होती ते सांग म्हणले मी देते तुझी. तेवढंच त्यांनी ऐकलं. नंतर माझ्या 23 डिसेंबर माझा बर्थडे असतो ना, त्यांनी त्या दिवशीच जवळच्या ज्वेलर्स मधनं घेतलं होतं. आणि संध्याकाळी केक कापला नंतर माझ्या हातात करायला पाहिजे प्रत्येक माझ्या आईला म्हटलेलं की आणि द्यायला पाहिजे. कारण आपण गाडीची 2 चाकं असतात ती गाडी थांबते. तसं आहे की मग आपण कसं आपल्या नवऱ्याची काळजी घेतो तसं त्यांनी पण घेतली किंवा सरप्राईज असं घेतली. छोट्या छोट्या गोष्टीत बायकांना आनंद मोठी बाजारचे राहिलेले ब्लाऊजचे असे साठवून त्यांच्या एका बर्थडेला त्याच्यात चेन होते त्याच्यामध्ये पेंडंट नव्हतं. त्यांना हेच नावाचं पेंडंट मी पैसे साठवून त्यांना पण खूप आनंद झाला. आपल्याला जसं आनंद होतो तसं त्यांना पण आनंद होतो. आपल्याला गिफ्ट द्यायला पाहिजे. किती पण छोटा असतो मोठा असतो पण द्यायला बर्थडेला अॅनिव्हर्सरीला मी बर्थडेला सुद्धा गिफ्ट देत असते ह्यांना आणि अॅनिव्हर्सरीला पण स्वतः मी देते. म्हणजे ती पण माझ्या पॉकेट मनी वरच असते. मी पण तसंच करते. कारण कसं ते आपल्याला देतात त्यांना कोण घेऊन देणार ना. असं ते स्वतः मस्त घेऊ शकतात आणि त्यांना कोण घेऊन देणार. तेच नाही आपली छोटी छोटी इच्छा पूर्ण करतात. प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं आणि मग आपलं पण लक्ष पाहिजे. आणि माझं अजून एक सांगते बरं का, म्हणजे त्यांना युट्यूबचं एवढं आवडत नाही. मग केलं तर चांगलं कंटेंट पाहिजे. आणि असं हे वाटतं की आपण आता म्हणतो ना आपल्या पाटलाच्या घरी चालू किती असतं. म्हणजे आपल्या खानदानात तर माझंच युट्यूब चॅनल असतं कोणाचं नाही. आणि मग ह्यांनी पहिल्यांदा फिरतच होता ह्यांचा. आणि मला कधी वाटलं पण नाही स्वप्नात की युट्यूबसाठी ह्यांनी मला मोबाईल घेऊन देते. म्हणजे माझा पहिला मोबाईल पण चांगला होता पण आता ES25 सॅमसंगचा युट्यूबसाठी स्पेशली ह्यांनी मला दिली. इतका आनंद झाला इतका मी सगळं ती मोबाईल बघायची फीचर्स गेल्या वर्षी हाच आपला सगळ्यात चांगला होता ना. आणि म्हणजे मला विश्वास नव्हता की एवढा चांगला मोबाईल ती असू दे मला कधी पण घेऊ शकते पण युट्यूबसाठी मला घेऊन दिला त्याचा मला विश्वास बसत नव्हता. म्हणजे ह्यांना माहिती आहे किती धडपडते. म्हणजे कुठला आता युट्यूबचं कुठला पण व्हिडिओ असू दे म्हणजे आता कुकिंगचा असू दे किंवा ज्वेलरीचा आता ही ब्लॉग आपल्या टूरचा असू दे एकदम मेहनतीनं एकदम मन लावून करते ग मनापासून. मग ह्याने बघते तसला ती कर. मग माझा ती मोबाईल पण सॅमसंगचाच होता पण इतकी क्लॅरिटी होती एकदम बेस्ट आहे ना घरी. मग ही आल्यानंतर मला खरंच काय कळत होतं त्याचा पेन असतं ती काढून बघायची सगळं. आपण आता एवढे जण बसले तर एकच जण आपल्याला पाहिजे सगळ्या आवड करू शकतो असं फीचर बघ सगळं फीचर. मला झोप सुद्धा रात्री लागली ती मोबाईलच्या ह्याच्यापासून म्हणजे कधीच विसरू शकत नाही की त्यांना न आवडणारी गोष्ट युट्यूब तरी त्यासाठी हे मोबाईल घेतला त्यांचा मला आलेला त्यामुळे एवढं छान व्हिडिओ निघतो. मस्त आहे म्हणजे कधीच कल्पना करू शकत नाही ग एवढा वेगळं. आणि तरी पण मोबाईल घेऊन दिला सगळी पण शॉक झाली आमची पाहुणी वगैरे. म्हणजे भाऊ बहिणींना माहिती आहे ना ते पण करत नाही युट्यूबचं. ते म्हटले हा संतोष पाहुण्यांना आवडत नव्हतं तसं काय त्यांनी एवढा छान मोबाईल युट्यूबसाठी घेतला. ते पण शॉकिंग वगैरे होते.
व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याच्या पुढे सुद्धा म्हणजे माहिती देणारे किंवा इन्फॉर्मेटिव्ह आपल्याला त्या व्हिडिओमध्ये काहीतरी घेता येईल असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आमचा कायम सुरूच राहील. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करावा. झालं त्याचा इंट्रो पण केला. चालते ओके बाय बाय बाय. तुम्ही जावा की हां त्या येणार आहेत का? सुप्रिया जाणार आहे का? थांबलेत त्या.